110वरून 110च्या घरात गेलो. म्हणजे मी उगाच ऐकून आणि सोयाबीनचे रेट 12,000 4,000वर आले. युट्यूबवर व्हिडिओ आहे महिन्याचा, पाहून घ्या. खोटं बोलत असं नॉन रेकॉर्ड म्हणून राहिलो. कोणाच्या बापाला नाही द्यायच्या. कास्तकाराचा पोट्टा आहे, ज्याची जैते तो बोलते. मी ऐकलं भाषण होऊ दिलं द्यायचं. जसं भाषण झालं, आता ते नितीन गडकरीचे कामं फुटली असं त्या पिलांकडून. हेच करतोय यांनाच पदवीधरची आपली शीट पाडली, त्याची जशी शीट पाडली ना, हेच होतं उभं, याच्यात पण शीट पडली. बरोबर पाहिजे हे कारभार करून. आता माझ्या घरात सोयाबीन होतं 60 क्विंटल भरून. आता तो जमा म्हणून राहिला का 10,000चं सोयाबीन 4,000ला आलं. मी चूप राहील का? हे माझ्या गावात कॅमेरे चालू. आधी आता मी का नितीन गडकरीला शिवा देणार होतो का? हा शिकला सवरला माणूस आहे. मी नितीन गडकरीला म्हणणार होतो. मी हात वरती गेला, साहेब बस एवढं म्हणलं. साहेब हा एक प्रश्न आहे, 12 लाख टन सोयाबीनची ढेप असा एवढा शब्द म्हणला तर नितीन गडकरीच्या तोंडातून भक्कन निघालं, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? हे शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या ढेपीची आयात केली. पण फार महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या घरी येऊन भेटा मला. म्हणजे का पब्लिक प्रॉपर्टी बाबा. साला मी या महाराष्ट्रातल्या पोट्याने इंडियन पिनल कोड IPC शिकवतो. मी भारतातल्या पोट्याने भारताचं संविधान शिकवतो. आणि हे पोट्टे मला शिकून राहिले. हो व्हिडिओ केव्हा आला तर तो व्हिडिओ आल्यावर त्या वरतं हेडलाईन दिलं त्याने, अंडर IPC सेक्शन 21, अंडर IPC सेक्शन 21, एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया इज अ पब्लिक प्रॉपर्टी. या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो. त्याला कुठेही प्रश्न विचारता येते, कुठेही विचारता येते. आणि नितीन गडकरी गेल्याच्या नंतर माझ्या गावातले 100 BJPचे अंडभक्त पोट्टे मायासोबत भांडले. मला का म्हणते माहिती आहे का? हे जागा होय का प्रश्न विचारायची? हे आले कायले? तुला प्रश्न काय विचारला? अबे का साल्या म्हणलं नितीन गडकरी पांडीला भेटते का बे म्हणलं मला. जिथं भेटला तिथं विचारला. मला इंडियन पिनल कोड सेक्शन 21 म्हणते का निवडून येणाऱ्या माणसाने कुठलाही प्रश्न विचारता येते. यायला बी विचारू शकता तुम्ही. इथं कोणी असेल सृष्टी नाही करायची. हा कोणी निवडून यावं, प्रश्न विचारायचे. मी जरी आलो तरी मला विचारायचे. आणि मग त्याच्यानंतर ते मोठं अबे साल्या म्हणलं माझ्या घरी 60 क्विंटल सोयाबीन आहे. या घरात किती सोयाबीन आहे तर ते म्हणते 160 क्विंटल सोयाबीन आहे. अबे साल्या 18 लाखाचं नुकसान झालं. तू खाल्ला का बे म्हणलं? एवढे लोक भक्त कसे असू शकते रे?